नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीसचा आपण पेपर बघणार आहोत, जो की आपल्याजवळ सेट आहे, डी सेट आहे. या ठिकाणी डी सेटचा क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे. हे बघू शकता, प्रश्नपत्रिका संच डी. यामध्ये टोटल वेळ असतो तुम्हाला 90 मिनिटे आणि सॉल्व करायचे असते 100 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण राहतो. म्हणजेच टोटल गुण होतात तिथं 100 मार्क्सचा पेपर राहतो. तर ह्या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण जी केचे प्रश्न बघणार आहोत. नाशिक ग्रामीण पोलीसला जी 25 प्रश्न जी केचे विचारले होते, तर त्याचं आपण विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्टार्टिंगला ह्या ठिकाणी तुमच्यासमोर भाग दिलेला आहे रिजनिंगचा. रिजनिंग झाल्यानंतर मराठी चालू होते आणि मराठी झाल्यानंतर जी केचा भाग बघणार आहोत. हे मराठीच क्वेश्चन आहे. जी केचे झाल्यानंतर आपण मराठीचा सेशन पण घेणार आहोत. हे बघा, ह्या ठिकाणी 50 नंबरपासून सुरू करतो आपण. आपले टोटल किती 25 प्रश्न आहे. 50 ते आपण 75पर्यंत घेणार आहे. म्हणजे टोटल आपल्याजवळ 26 प्रश्न आहे. 26 प्रश्नाचं जी केचं आपण व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहे. तर त्याचा तुमचा वेळ नाही घालता मी व्हिडिओला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, म्हणजे तुम्ही जर प्रथमच हा व्हिडिओ बघत असाल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं, तर मी समोरचा व्हिडिओ यापेक्षा बी भारी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर चला सुरू करूया आपल्या प्रश्नाला. प्रश्न 51 नंबरचा आहे तुमच्यासमोर. 50 नंबरचा आहे. लीळाचरित्र हे साहित्य कोणी लिहिलेलं आहे? हे बघा, मुकुंदराजचं कोणतं आहे? विवेक सिंधू आहे, बरोबर. त्यानंतर संत तुकाराम एक ऑप्शन आहे. त्यानंतर रामदास स्वामी आणि माय भट्टाचं काय आहे? लीळाचरित्र हे साहित्य आहे. लीळाचरित्र हे साहित्य कोणी लिहिलेलं आहे? महाई भट्टांनी. ह्या बघ, खाली नाशिक जिल्ह्याचा पेपर असल्यामुळे या ठिकाणी नाशिकमधली नदी विचारलेली आहे. यापैकी कोणती नदी नाशिकमध्ये वाहत नाही? पहिला ऑप्शन आहे गोदावरी. तुम्हाला गोदावरी तर माहिती आहे, नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. नंतर वैतरणा पण नाशिकमधली आणि चेराई पण ही नदी नाशिकमधली आहे. वैनगंगा ही नदी नाशिकमधली नाही, म्हणून बरोबर पर्याय क्रमांक डी होणार आहे आपला. हे बघा, ह्या ठिकाणी योग्य जोड्या जुळवायच्या आहे तुम्हाला. या ठिकाणी गांधीजींनी केलेल्या चळवळी आहे आणि चळवळ सुरू केल्याचे वर्ष आहे. या ठिकाणी योग्य जोडी ओळखायची. योग्य जोडी ह्या ठिकाणी असहकार आंदोलन झालं आपलं 1920मध्ये. भारत छोडो 1944मध्ये न झालं. भारत छोडो हे आंदोलन झालं होतं 1942मध्ये. आणि खेडा सत्याग्रह झाला होता 1918मध्ये. आणि मला तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये सांगा, चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता? चंपारण्य सत्याग्रह सन 1900 कितीमध्ये झाला होता? मला सांगायचं. 1900मध्ये कितीमध्ये झाला होता? 1916मध्ये झाला होता का 1921मध्ये झाला होता? पटकन मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे. या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे 53 नंबरचा. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवसापासून लागू झाली? या ठिकाणी विचारले कोणत्या दिवसापासून, म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकार केली ती. हे बघा, कन्फ्यूज व्हायचं नाही अशा प्रश्नामध्ये. 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकार केली ती आणि 26 जानेवारीला प्रजासत्ता झाली ती, म्हणजे प्रजेच्या हातात सत्ता दिली ती. म्हणजेच आपली राज्यघटना त्या दिवसापासून लागू झाली, 26 जानेवारी 1950. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान तुम्हाला राज्यपाल विचारलेले गव्हर्नर. तर ते विद्यमान राज्यपाल होते, म्हणजे सध्या पण आहे, ते शक्तिकांत दास. समोरचा प्रश्न आहे नेक्स्ट 55 नंबरचा. या ठिकाणी अनुसरून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर यातलं योग्य पर्याय होणार आहे यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी होते, बरोबर. यंग इंडियाचे संस्थापक महात्मा गांधी होते, हे पण बरोबर आहे. दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र सुरू केलं, हे पण बरोबर आहे. आणि 3 नंबरचं जे आहे वृत्तपत्राची न्यू इंडिया वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू केली, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आपले 1 व 2 विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हा पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 नंबरचा ए व का आणि 2 बरोबर आहे, म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. समोरच्या या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे, तुम्हाला सांगायचं आहे की राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जे राहते ते कोणत्या कलमामध्ये आहे? मूलभूत कर्तव्य हे कलम 51A अंतर्गत हे मूलभूत कर्तव्य. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जांभा खडक प्रामुख्याने कोठे आढळतो? तुम्हाला सांगायचं आहे विदर्भात आढळतो, मराठवाड्यात, कोकण, खानदेश. जांभा खडक विचारलेला आहे.
जांभा खडक हे कुठं आढळतो? जांभी मृदा कुठं आढळते? कोकणात आढळते. त्यामुळे बरोबर उत्तर होईल सी. या ठिकाणी महापुरुषांची नावे दिलेली आहे आणि त्यांचे जन्म ठिकाण दिलेले आहे. याच्यात एक अयोग्य दिलेलं आहे. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भंगूर या ठिकाणी झाला होता. भगूर हे पण बरोबर आहे. आणि लोकमान्य टिळक यांचा जन्म कुठं झाला होता? रत्नागिरी हे पण बरोबर आहे. आणि शिवराज हरिराजगुरू यांचा बी जन्म कुठं झाला होता? खेड या ठिकाणी. फक्त भगतसिंग हे उत्तर चुकीचं आहे. भगतसिंगचा जन्म अमृतसरमध्ये इथे नव्हता झाला, म्हणून बरोबर पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर होणार आहे आपलं. समोरचा प्रश्न आहे 59 नंबरचा. 59 नंबरचा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकसभा उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 असते. बरोबर आहे. राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान मर्यादा किती राहते? 35. हे चुकीचं आहे. आणि राष्ट्रपती किमान वयोमर्यादा हे पण चुकीचं आहे. म्हणजे बरोबर उत्तर होणार फक्त पर्याय क्रमांक बी 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 1 नंबरचा. त्यानंतर हे 60 नंबरचा प्रश्न आहे. अयोग्य जोडी ओळखायची आहे. जागतिक महिला दिवस 8 मार्चला आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारीला बरोबर आहे. आणि कारगिल विजय दिवस 19 जुलैला आहे. हा पण बरोबर आहे. तर मग याचा पर्याय क्रमांक कोणता होईल? बरोबर 21 मार्चला राष्ट्रीय राज्य भाषा गौरव दिन हे पर्याय चुकीचं आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा प्रश्न चालला. समोरचा प्रश्न चालू. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग हे पण नाही होणार. रत्नागिरी हे पण नाही. गोंदिया हे पण नाही. गडचिरोलीमध्ये घनता जी सर्वात कमी आहे लोकसंख्येची. घनता म्हणजे कसं? लोकसंख्येची घनता कशाला म्हणतात? एवढी जागा आहे, ही पण एवढी जागा आहे, दोन्ही सारख्याच जागा आहे. ह्या जागेमध्ये 10 लोक राहतात. ह्या जागेमध्ये किती? 10 लोक राहतात. आणि ह्या जागेमध्ये 30 लोक राहतात. 30 लोक. त्या जागेमध्ये 30 लोक राहतात. तर मग घनता सर्वात जास्त काय याची? सर्वात जास्त घनता आहे याची. म्हणजे कमी जागेत जास्त लोक राहतात म्हणजेच त्याची घनता जास्त आहे. आणि कमी जागेत कमीच लोक राहतात म्हणजे जागा कमी आणि त्यात कमी लोक राहतात तर घनता याची म्हणजे जास्त आहे. त्याला समोरचा प्रश्न. BCG लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर BCG लस जी राहते प्रामुख्याने क्षयरोग आजारासाठी वापरतात. नंतर 2024 साली कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित नाही झाला? हे बघा, चौधरी चरण सिंग यांना पण झाला, लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर यांना पण झाला. पद्मा सुब्रमण्यमला भारतरत्न मिळालेलं नाही म्हणजे त्यांना जाहीर झालेलं नाही. 64 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष आहे रतन टाटा. ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर होईल. शांघाय सहकार्य संघटना या खालीलपैकी शांघाई जी SCO आहे, शांघाई सहयोग संघटना, तिचा सदस्य देश कोणता नाही आहे? भारत आहे तिचा, पाकिस्तान पण आहे आणि रशिया पण आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर होणार आहे जपान हा देश त्याचा सदस्य नाही आहे. या ठिकाणी योग्य जोडी ओळखायची. 1857ची उठाण दिल्यानंतर त्या ठिकाणी नेतृत्व दिलेलं आहे. या ठिकाणी बघू शकतो दिल्लीचं नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केलं होतं. बरोबर आहे. आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या ठिकाणचं तिनं नेतृत्व केलं होतं. नेवाळकर झाशीचं नेतृत्व. तर याचं बरोबर एकच सांगितलेलं आहे. याचं हे चूक होईल. लखनौचं मंगल पांडे चूक आणि कानपूरचं हे पण चूक. कानपूरचं कोणी केलं होतं? कानपूरचं नानासाहेब पेशवेने केलं होतं, लक्षात ठेवायचं. आणि दिल्लीचं बहादूर शाह जफर. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न आहे 64 नंबरचा. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान देशाची सीमा लागत नाही? म्हणजे भूतानला भारतातल्या कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर हे बघा, पश्चिम बंगालची सीमा लागते का? हो, पश्चिम बंगालची पण लागते. सिक्कीमची लागते का? सिक्कीमची तर जवळच आहे, त्याला टचिंग बॉर्डर आहे. आणि अरुणाचल प्रदेशची लागते. या ठिकाणी नागालँडची सीमा लागत नाही. तुम्ही जर मॅपचा विचार केला तर ह्या असं मॅप आहे आपला आणि ह्या ठिकाणी असं भूतान आहे, इथं भूतान आहे आणि इथं सिक्कीम आहे. हे सिक्कीम राज्य आहे भारताचं. इथं हे भूतान आहे, सगळे हे भूतान आहे. तर आणि ह्या ठिकाणी नागालँड आहे तिथं आसपास कुठंतरी. ह्या ठिकाणी इथं नागालँडची सीमा याला लागतच नाही. या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे, तर पश्चिम बंगालचा थोडा भाग या नागालँडला टच होतो. म्हणून ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पश्चिम बंगालला सुद्धा लागते, सिक्कीमला आणि अरुणाचल प्रदेशला, 3 राज्याला सीमा लागते भूतानची. या ठिकाणी सांगितलेलं तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचे गीताचे बोल कोणते? तुम्हाला सांगायचं महाराष्ट्राचे गीत कोणतं आहे? जय जय महाराष्ट्र माझा. कोणतं आहे? जय जय महाराष्ट्र माझा, गरजा
महाराष्ट्र माझा, तर हे गीत कोणी लिहिलेलं आहे? हे लिहिलं आहे राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 69 नंबरचा. शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? छोटे आतडे, मोठे आतडे, मेंदू, त्वचा. त्याचबरोबर त्वचा हे मानवी शरीरामधलं सर्वात मोठा अवयव आहे त्वचा. बेकिंग सोड्याचं तुम्हाला रासायनिक नाव सांगायचं आहे. सोडियम फॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि सोडियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट. त्याचबरोबर उत्तर होणार बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेट हे त्याचं बरोबर उत्तर आहे. याचं सूत्र आहे NaHCO3. काय आहे? NaHCO3. CO2 आहे NaHCO2, सोडियम बायकार्बोनेट बरोबर. आणि सोडियम कार्बोनेट Na2CO3. CO3ची या ठिकाणी CO3 आहे. CO3 करा इथं. हे झालं सोडियम कार्बोनेटचं आणि सोडियम बायकार्बोनेटचं. आणि सोडियम कार्बोनेटचं विचारलं तर सोडियम कार्बोनेटचं सांगायचं तुम्हाला Na2CO3 आहे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? धुण्याचा सोडा म्हणजेच वॉशिंग सोडा म्हणतात त्याला. धुण्याचा सोडा म्हणजेच वॉशिंग सोडा. तर चला समोरच्या प्रश्नावर जाऊ आपण. समोरचा प्रश्न तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणारा खेळाडू कोणता आहे? तर रोहित शर्मा याचं बरोबर उत्तर आहे. सर्वात जलद T20 सामन्यात त्याने सर्वात जलद शतक बनवलेलं होतं. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करतो? त्यामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी राहत्या. एक राहते 356 कलम, एक 352 राहते आणि एक राहते 360 कलम. तर ह्या ठिकाणी हे राष्ट्रपती राजवट, ही राष्ट्रीय आणीबाणी आणि ही आहे वित्तीय आणीबाणी म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर होईल 360 कलम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास म्हणत होते बारगीर. ऑप्शन नंबर डी याचं बरोबर उत्तर होईल. तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात उद्यान नाही. तुम्हाला माहिती आहे नवेगाव आहे, कोणत्या ठिकाणी? गुगामल आहे अमरावतीला आणि चांदोली पण आहे. आणि म्हणजे केवलादेव कुठे आहे? केवलादेव हे राजस्थानमध्ये आहे. केवलादेव, घाना, पन्ना, भरतपूर हे सगळे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी? राजस्थानमध्ये. म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 हे महाराष्ट्रात नाही आहे. या ठिकाणी सांगितलं दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये कोणी सुरू केली? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच दोन्ही चूक. याने केली बहुतेक लॉर्ड बेंटिंगनं केली ती वाटतं दुहेरी शासन पद्धती. त्यानंतर दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगालमध्ये सुरू झाली, हे पण चुकीचं आहे. या ठिकाणी बरोबर उत्तर दोन्ही चुकीचे विधान. समोरचा प्रश्न आहे 76 नंबरचा झाले जवळपास आपली. तर या ठिकाणी आपण टोटल 26 प्रश्न बघितले जीकेचे. 26 मग सांगा तुमचा 26पैकी किती स्कोर आला जीकेचा. 26पैकी जेवढे पण मार्काचा स्कोर आला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपण ह्याच प्रश्नपत्रिकेमधले आपण मराठीचे प्रश्न घेणार आहोत. मराठीचे जे काही प्रश्न 25 विचारलेले आहे मराठी व्याकरणावर ते डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. आणि आत्तापर्यंत आपण ह्या ठिकाणी 5-7 पेपर घेतलेले आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी पुणे ग्रामीण घेतलेलं आहे. आपण पुणे ग्रामीणचं GK आणि मराठी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मुंबई पोलीस पण घेतलेलं आहे. मुंबई पोलीसचा तर आपण पुरा पेपर ॲनालिसिस करून घेतलेला आहे मुंबई पोलीस, कारण की त्यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित थोडंच होतं. तर आपण ते पण घेतलेलं आहे. आणि काय म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, GK, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता हे 4 टॉपिक आपण त्याच्यामध्ये कवर केलेले आहे. आणि जेव्हा आपण पुणे ग्रामीणच्या याच्या अगोदरच पेपर घेतलेला आहे, पुणे ग्रामीणमधलं फक्त आपण GK आणि मराठी घेतलेलं आहे. GK आणि मराठी कारण की तेच इम्पॉर्टंट राहतं. गणित, बुद्धिमत्ता तर सर्वांनाच येतं, पण GK आणि मराठीमध्ये मार्क काढतात म्हणून आपण 2 टॉपिक ह्या ठिकाणी डिस्कस करत असतो. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करसाल मराठी यूट्यूबरला आपल्या. आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व चांगले राहा. ग्राउंडची प्रॅक्टिस चालूच असेल. 12,000 भरतीची वाट तुम्ही बघत आहात, मी बघत आहात, आपण सर्व 12,000 भरतीची वाट बघत आहोत. तर लवकरच जी भरती पडणार आहे 12,000 हिचे जे फॉर्म फिलअप डेट आहे ती आचारसंहिता लागण्या अगोदर सुरू होणार आहे. म्हणजे लमसम जर बघितलं तुम्हाला तर 1.5 महिना फॉर्म भरायला भेटणार आहे. 1 महिना 15 दिवस एवढे दिवस तुम्हाला फॉर्म भरायला भेटणार आहे. ज्यांनी पण अजून ड्रायव्हिंग लायसन काढलं नसेल ते लायसन काढून टाकून द्या. लायसन घरी येऊन जाईल 1 महिन्यात. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.